नमस्कार, मी डॉक्टर निकिता दोशी, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट ॲट दोशीज ऑर्थोपेडिक अँड एंडोक्राइन सेंटर. 20 ऑक्टोबर हा वर्ल्ड ऑस्टिओपोरोसिस डे असं सेलिब्रेट केला जातो. ॲज अन एंडोक्राइनॉलॉजिस्ट ऑस्टिओपोरोसिसचं काय महत्त्व आहे, आपल्याला त्याला कसं प्रिव्हेंट करता येईल आणि काही हॉर्मोनल कारण असू शकतात का हे आजाराच्या मागे, ह्याच्या विषयी आज आपण बोलू. विटामिन डी नेमकं काय आहे आणि त्याचं ऑस्टिओपोरोसिसशी काय रिलेशन आहे. सो विटामिन डी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हायटमिन अँड ॲक्च्युली एका प्रकारचा तो हॉर्मोन आहे जे आपल्या कॅल्शियम आणि आपल्या हाडांच्या मध्ये लिंक आहे. हे आपलं कॅल्शियम ॲब्झॉर्ब करून आपल्या हाडापर्यंत पोहोचवण्याचं हे जे ब्रिजिंग काम आहे हे आपलं विटामिन डी सत्व करतं. सो जरी आपण भरपूर कॅल्शियम घेतलं, टन्समध्ये जरी कॅल्शियम घेतलं आणि जर विटामिन डीची कमतरता असेल आपल्या शरीरात तर ते हाडापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हे दिस इव्हेंच्युअली विल लीड टू वीक बोन्स, पोरस बोन, ज्याला आपण ऑस्टिओपोरोसिस सांगतो. सो ही विटामिन डीची कमतरता इतकी कॉमन का आहे. भारतात ऑलमोस्ट 80% पीपल आर विटामिन डी डेफिशियंट आणि त्याचे भरपूर कारण आहेत. महत्त्वाचं कारण म्हणजे हा ॲक्च्युली विटामिन डी हॉर्मोन आपल्या सूर्यप्रकाशातून आपले स्किन्सची पेशी ओढून त्याला ॲब्झॉर्ब करून हाडापर्यंत पोहोचवतात. सो काही कारणामुळे हे सन एक्सपोजर थ्रू स्किन ॲब्झॉर्प्शन हे पॉसिबल होत नाही आहे. वन इम्पॉर्टंट इज स्किन टोन. जर डार्कर स्किन टोन असेल तर विटामिन डी ॲब्झॉर्प्शन हे कमी राहतं. दुसरं, जर पोल्युशन हल्ली जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धाही विटामिन डी ॲब्झॉर्ब करण्यासाठी प्रॉब्लेम येतो आहे. आणि तिसरं, विटामिन डीचं बेस्ट टाइम्स ऑफ सन एक्सपोजर इज बिटवीन 11 to 3. सो 11 ते 3च्या मधला सूर्यप्रकाश कमीत कमी रोज 40 ते 45 मिनिटं घेणं आवश्यक आहे, जे तुम्हाला आणि आम्हाला बिकॉज ऑफ आर वर्किंग अवर्स इज नॉट पॉसिबल. ओनली काही लेबरर्स किंवा जे सनमध्ये सिक्युरिटी गार्ड्स ओनली गेट ॲडिक्वेट विटामिन डी. अदरवाईज 80% लोक ह्या विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडांची ताकद कमी होत चाललेली आहे आणि हे आपल्याला ॲड्रेस करणं गरजेचं आहे. सो जसं आपण पाहिलं की विटामिन डी फ्रॉम नॅचरल सोर्सेस इज डिफिकल्ट टू गेट. त्याच्या सप्लिमेंट्सची खूप आवश्यकता आहे आणि त्याचा डोस हा खूप महत्त्वाचा आहे. खूप जास्ती विटामिन डी सुद्धा आम्ही पाहतो लोकांना घेताना इंजेक्शन्स घेतात. दे गो ओव्हरबोर्ड. विटामिन डी लेवलचे 100च्या वरती सुद्धा आम्ही पेशंट्स बघतो. दिस इज ऑल्सो नॉट राईट. सो हे एडिक्वेट विटामिन डी सप्लिमेंट इज अराउंड 1000 to 2000 युनिट्स पर डे. 1000 ते 2000 IU पर डे. दिस इज युअर विटामिन डी रिक्वायरमेंट. कारण हा न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे. खूप जास्ती सुद्धा घेऊन विल गिव्ह इट्स ओन टॉक्सिसिटी. किंवा 60,000 पर मंथ. इट इज अवेलेबल एज लिक्विड, इट इज अवेलेबल एज सॅशे, इट इज अवेलेबल एज कॅप्सूल. Your doctor is the best person to decide what vitamin D and how much vitamin D do you need. But the very safe dose is 1000 to 2000 units per day किंवा 60,000 capsule किंवा liquid per month. So that is adequate for your bone health to be taken. हा एक खूप कॉमन प्रश्न येतो आमच्या समोर डेली ओपीडीमध्ये की ज्यांना हाडांची ठिसूळता आहे, ज्यांचे हाडं पोरस आहेत, त्यांना बरेच वेळेला डॉक्टर कॅल्शियम सप्लिमेंट्स प्रेस्क्राईब करतात. मग हे घेणं आवश्यक आहे का, किती दिवस घेतलं पाहिजे, ह्याच्यामुळे किडनी स्टोन तरी होत नाही का, आणि मला कॅल्शियम सप्लिमेंट्स होत नाही, आय हॅव कॉन्स्टिपेशन, हे बरेच काही इश्यू पेशंट आमच्यासमोर आणतात. तर नेमकं कॅल्शियम सप्लिमेंटची गरज आहे का. पर डे पोस्ट मेनोपॉझल म्हणजे मेनोपॉज झाल्यानंतर एका लेडीला दिवसाला 1200 mg कॅल्शियम एवढं घेणं गरजेचं आहे आणि बिफोर दॅट किंवा पुरुषांमध्ये 1000 mg कॅल्शियम पर डे हे घेणं आवश्यक आहे टू कीप युअर बोन्स हेल्दी. सो दिस इज मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ युअर बोन्स. सो हे एक 1200 mg कॅल्शियम हे आपल्याला 1 लिटर दुधातून भेटणार आहे. 1 लिटर दूध रोज घेणं हे आपल्याला शक्य होणार नाही आहे. एव्हरी डे तेवढी नीड आपल्याला डायटरी घेणं इज नॉट पॉसिबल. जर होत असेल तर वेल अँड गुड, डू नॉट नीड सप्लिमेंट. पण शक्यतो मेजॉरिटी पेशंट्समध्ये हे थ्रू डाएट घेणं शक्य होत नाही आणि म्हणून सप्लिमेंट्सची गरज आहे. सप्लिमेंटमध्ये वी ओनली गिव्ह यू 50% ऑफ युअर निडेड डोस, 50% वी वॉन्ट टू डाएट. सो असं नाही आहे की मी सप्लिमेंट घेते तर मला डाएटरी घेणं गरजेचं नाही आहे. वी गिव्ह यू 50% युअर रिक्वायरमेंट थ्रू युअर सप्लिमेंट अँड 50% हॅज टू बी टेकन थ्रू युअर डाएट. कारण डाएटरी कॅल्शियम हे बेस्ट ॲब्झॉर्ब होतं अँड दॅट इज द सेफेस्ट. रिगार्डिंग सेफ्टी ऑफ सप्लिमेंट्स, सो त्याच्यामध्ये बरेच आहेत. कॅल्शियम कार्बोनेट येतो, कॅल्शियम सायट्रेट येतो. जर तुम्हाला एखादा प्रिपरेशन सूट होत नसेल तर यू कॅन डिस्कस विथ युअर डॉक्टर टू चेंज द कॅल्शियम प्रिपरेशन टू गो टू कॅल्शियम सायट्रेट, जे पोटासाठी जास्ती बेटर असतं. सो दॅट युअर डॉक्टर कॅन डिसाईड द बेस्ट. आणि रिगार्डिंग सेफ्टी आणि किती दिवस घेतलं पाहिजे, सो दिस इज युअर डेली मेंटेनन्स डोस. आणि म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट महिनाभर घेऊन बंद केलं इफ युअर ऑस्टिओपोरोसिस, जर तुम्हाला हाडं ठिसूळ असतील तर हा सप्लिमेंट कंटिन्यू ठेवणं तितकंच गरजेचं आहे जितकं तुम्ही ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट घेताय. सो ट्रीटमेंटसोबत ॲडिक्वेट कॅल्शियम आणि ॲडिक्वेट विटामिन डी हा त्याचा बेस आहे आणि म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट हे डॉक्टरांना न विचारता बंद नाही केले पाहिजे. जो त्याचा सेफ्टीचा विषय आहे की मला मुतखडा होईल का, स्टोन होईल का, इतकं कॅल्शियम घेतलं पाहिजे तर माझ्या
हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये कॅल्शियम जमा होईल का, तर तुमच्या कॅल्शियम सप्लिमेंट आणि हृदयाच्या रक्तवाहिनीच्या कॅल्शियमचे काही संबंध नाही आहे, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. आणि जो किडनी स्टोनचा मुद्दा आहे, मेजॉरिटी ऑफ द किडनी स्टोन्स आर बिकॉज ऑफ कॅल्शियम ऑक्झलेट. सो त्याचे बरेच काही प्रकार असतात. युरिक ॲसिडचे स्टोन्स असतात काही लोकांना ऑक्झलेटचे स्टोन असतात. मोस्ट कॉमन इज कॅल्शियम ऑक्झलेट. आणि त्याच्यामध्ये हे डायटरी ऑक्झलेट इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्टोन्स, न की कॅल्शियम. इनफॅक्ट रिसर्च हा म्हणतो की कॅल्शियम सप्लिमेंटमुळे स्टोन्स होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती इनफॅक्ट कमी होतं. सो इफ द डॉक्टर हॅज गिवन यू कॅल्शियम सप्लिमेंट, इट इज सेफ. जरी मुतखड्याचा प्रॉब्लेम असेल तरी यू कॅन कंटिन्यू कॅल्शियम सप्लिमेंट सेफली. काही पेशंट्समध्ये आम्ही लघवीतलं कॅल्शियम सुद्धा चेक करतो, टू बी व्हेरी शुअर. द डॉक्टर इज द बेस्ट पर्सन टू डिसाईड की कोणते सप्लिमेंट तुम्हाला आवश्यक आहे. अँड सो वी कॅन सेफली कंटिन्यू देम. सो ऑस्टिओपोरोसिसच्या ट्रीटमेंटसाठी खूप आधुनिक आणि खूप चांगली औषधं सध्या अवेलेबल आहेत. ऑस्टिओपोरोसिस ट्रीटमेंटचा ॲक्च्युली बेस म्हणजे जे आपण त्याला ट्रायपॉड म्हणतो, तो आहे एडिक्वेट कॅल्शियम, जे तुमचं डाएट प्लस सप्लिमेंट, एडिक्वेट व्हिटॅमिन डी आणि एक्सरसाइज. हा तरी बेस झाला. दिस इज अलॉंग विथ युअर ऑस्टिओपोरोसिस ट्रीटमेंट. सो नुसतं दोन्हीपैकी एकच की मी फक्त कॅल्शियम व्हिटॅमिन डी घेते माझ्या हाडांसाठी तर ऑस्टिओपोरोसिस माझं रिकवर होईल, हे सुद्धा चुकीचं आहे. यू नीड ॲडिशनल मेडिकेशन्स टू कव्हर युअर ऑस्टिओपोरोसिस. आणि फक्त ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट चालू आहे, पण तुमचं जर कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि एक्सरसाइज हा पुरेसर नसेल तरी या ट्रीटमेंटचा जास्ती तुम्हाला फायदा भेटणार नाही आहे. सो हे टुगेदर सायमल्टेनियसली घेणं विल गिव्ह यू 100% रिझल्ट. अँड बिलीव्ह मी, द मोमेंट यू स्टार्ट ट्रीटमेंट आणि 3 महिने 6 महिने झाले, यू आर ऑन द ऑस्टिओपोरोसिस थेरपी, यू स्टार्ट फिलिंग बेटर, युअर बोन हेल्थ इम्प्रूव्ह सिग्निफिकंटली. आणि मग पेशंटला थांबवणं सुद्धा बिकम्स डिफिकल्ट. पेशंट इज व्हेरी हॅपी. बट हे जे स्टार्टिंगचा पुश असतो की ट्रीटमेंटची का गरज आहे आणि का घेतली पाहिजे, ह्याचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. सो हा एक सॅम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण हा नॉर्मल बोन पाहतोय आणि हा ऑस्टिओपोरोटिक बोन पाहतोय. ह्या ऑस्टिओपोरोटिक हाडांमध्ये बरीच ठिसूळता आहे. ह्या ठिसूळताला भरून काढल्याशिवाय फ्रॅक्चरची रिस्क खूप वाढली जाते. सो आपल्याकडे काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ह्या ऑस्टिओपोरोसिसच्या ठिसूळताला भरण्यासाठी? सो वी हॅव 2 टाईप्स ऑफ थेरपी अवेलेबल. सो आपल्याला माहिती आहे की हाड हे खूप लाईव्ह बोन आहे. त्याच्यामध्ये बोन इटिंग सेल्स आणि बोन फॉर्मिंग सेल्स, म्हणजे हाडांना खाणाऱ्या पेशी असतात आणि हाडं बनवणाऱ्या पेशी असतात. सो ट्रीटमेंटमध्ये आम्ही काय करतो, फर्स्ट स्टेप असतं अँटी रिझॉर्प्टिव्ह थेरपी, म्हणजे हाडांना खाणारे पेशी बोन इटिंग सेल्सना थांबवलं जातं. त्याला म्हणतो आम्ही स्टेप 1 थेरपी, अँटी रिझॉर्प्टिव्ह थेरपी. त्याच्यामध्ये आमच्याकडे 3 ऑप्शन्स युजली अवेलेबल असतात. वीकली वन्स एखादी टॅब्लेट दिली जाते, किंवा वर्षातून एकदा IV इंजेक्शन दिलं जातं, किंवा 6 महिन्यातून एकदा तुमच्या फॅटमध्ये एक इंजेक्शन दिलं जातं, ज्याला आपण डिनोसुमाब म्हणतो. सो ऑल दिस 3 बिस्फॉस्फोनेट्स आणि डिनोसुमाब आपण ह्या औषधाला म्हणतो. दिस आर अँटी रिझॉर्प्टिव्ह थेरपी, जे हाडांची झीज थांबवतं, आपल्या बोन इटिंग सेल्सना थांबवतं आणि इव्हेंच्युअली आपल्या हाडांची ताकद वाढत जाते. दुसरा एक कॅटेगरी ऑफ औषध आहे जे सेकंड लाईन, म्हणजे थोडीशी त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे. सो ज्यांना सिव्हिअर ऑस्टिओपोरोसिस आहे, म्हणजे तुमच्या स्कॅनमध्ये जर -3.5 पेक्षा मायनसचा स्कॅन केला असेल, किंवा तुम्हाला ठिसूळतेमुळे एखाद्या हलक्या धक्क्याने फ्रॅक्चर झालं असेल, तर डॉक्टर तुम्हाला सेकंड लाईन ऑफ ट्रीटमेंट थोडीशी याच्यापेक्षा ॲडव्हान्स थेरपी रिकमेंड करतील, ज्याच्यामध्ये वी गिव्ह यू बोन फॉर्मिंग थेरपी. म्हणजे हाडं बनवणारे जे पेशी आहेत त्यांना स्टिम्युलेट केलं जातं, बोन फॉर्मिंग इंजेक्शन दिले जातात, आणि त्या थेरपीचं नाव आहे टेरिपेराटाइड. सो टेरिपेराटाइड हे एक इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये येतं आणि हे चरबीत घेतलं जातं. इंजेक्शन इज व्हेरी पेनलेस, आणि हे इंजेक्शन कमीत कमी 6 महिने टू मॅक्सिमम 2 वर्ष हे दिलं जातं. बरेच वेळेला आम्ही बघतो की पेशंट हा 1 महिने किंवा 2 महिन्याने इंजेक्शन बंद करतो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इट इज अ बोन फॉर्मिंग थेरपी. एक हाडांची सायकल ही 3 महिन्याची असते, आणि पुरेसं ट्रीटमेंट घेणं, पुरेसं त्याचं इफेक्ट येण्यासाठी आपल्याला ॲडिक्वेट ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. मध्ये ट्रीटमेंट थांबवून आपल्याला ऑप्टिमम बोन रिझल्ट भेटू शकत नाही. जर तुमची हाडांची ठिसूळताचं माप खूप जास्त प्रमाणात असेल, किंवा हलक्या धक्क्याने एका हाडांचा फ्रॅक्चर जर झालं असेल, तर डॉक्टर तुम्हाला एक टेरिपेराटाइड नावाचं इंजेक्शन रिकमेंड करू शकतात. हे इंजेक्शन नेमकं काय आहे, तर दिस इज अ व्हेरी युजफुल इंजेक्शन. हे खूप ॲडव्हान्स्ड आणि चांगली ट्रीटमेंट आहे ऑस्टिओपोरोसिस साठी, विच इज अ बोन फॉर्मिंग इंजेक्शन. ही आपल्या हाडांची ठिसूळता आणि हे आपलं नॉर्मल हाड, हे हाडांची ठिसूळता भरण्यासाठी हा इंजेक्शन आपल्या बोन फॉर्मिंग सेल्सना ॲक्टिवेट करून हे हाडांची ठिसूळताना भरून घेतं, आणि त्याचे रिझल्ट्स हे अतिशय उत्तम आहेत. आणि इंजेक्शन इज व्हेरी सेफ. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एक हाडांची सायकल, एक बोन टर्नओव्हर इज फॉर 3 मंथ्स. सो ही थेरपी हे कमीत कमी तुम्हाला 6 महिने
आणि मॅक्सिमम 2 इयर्स हे घेणं आवश्यक आहे टू गेट द ऑप्टिमम रिस्पॉन्स. 1 किंवा 2 महिने इंजेक्शन घेऊन बंद करण्यामध्ये आपल्याला ही जी बोन फॉर्मिंग ऍक्टिव्हिटी हवी आहे ही ऑप्टिमम रिस्पॉन्स आपल्याला भेटणार नाही आहे. तर हा दुसरा प्रश्न हा की इंजेक्शन कुठे ठेवलं पाहिजे आणि कसं घेतलं पाहिजे. हे इंजेक्शन व्यवस्थित स्टोअर करणं तितकेच महत्त्वाचं आहे. हे इंजेक्शनला 2 ते 6 डिग्री तापमानमध्ये म्हणजे आपल्या फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवणं गरजेचं आहे. फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये तर बिलकुल ठेवू नये आणि फ्रीजमध्ये सुद्धा अवॉइड करू. आपण फ्रीजच्या डोअरमध्ये जिथे हा ॲडिक्वेट टेम्परेचर या इंजेक्शनला भेटेल 2 ते 6 डिग्री तापमान भेटेल तिथे आपण हा स्टोअर करायचा आहे. इंजेक्शन जेव्हा आपण लावणार आहे त्याच वेळेला काढलं पाहिजे आणि लावल्या ताबडतोब पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. आता इंजेक्शन कसं लावायचं. आपले हात स्वच्छ धुवावे. इंजेक्शन हे जे वरचा कॅप आहे हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. इंजेक्शनची निडल आपण बघू शकतो की खूपच छोटी आहे. सो दिस इज अ व्हेरी पेनलेस इंजेक्शन. व्यवस्थित घेतलं तर इंजेक्शनमुळे आपल्याला पेन हे इज नेग्लिजिबल. इंजेक्शन कुठे घ्यायचं तर इंजेक्शन आपल्याला पोटावरती किंवा मांडीवरती हे सगळ्यात बेस्ट साईड्स आहेत. पोटावरती बिंबीपासून 4 बोटं राईट आणि लेफ्ट साईडला आपल्याला सोडायचे आहेत आणि आजूला आणि बाजूला आपल्याला इंजेक्शन घ्यायचं आहे. मांडीवरती घेताना जांघेपासून 4 बोटं आणि गुडघ्यापासून 4 बोटं सोडून मधल्या भागेत बाहेरच्या बाजूला आपल्याला हे इंजेक्शन घ्यायचं आहे. इंजेक्शन घेताना रोज जागा बदलणं, रोटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. एकाच जागेला इंजेक्शन रोज लावू नये. लावताना जी जागा आपण आज चूज केलेली आहे त्या जागेला आपल्या 2 बोटाने स्किनला थोडंसं पिंच द्यायचं आहे आणि स्किनला पिंच दिल्यावर ही निडल 90 डिग्रीला प्रॉपर आपल्याला आत इन्सर्ट करायची आहे. सो आत इन्सर्ट केल्यानंतर मागच्या बाजूला हे जे बटन आहे हे आपल्याला पूर्णपणे प्रेस करायचं आहे आणि निडल एक कमीत कमी 10 सेकंड आपल्याला आत ठेवायची आहे. पटकन बाहेर काढल्यामुळे अर्धवट डोस हा दिला जातो. 10 सेकंड आत ठेवणं निडल हे गरजेचं आहे. निडल आत असताना पेनला हलवू नये. प्रॉपर 10 सेकंड झाल्यावर आपल्याला हा निडल बाहेर काढायची आहे. कॅप लावायचा आहे आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवायचं आहे. ही जी निडल आहे ही आपल्याला 2 दिवसांनी चेंज करणं गरजेचं आहे. एकाच निडलचा वापर महिन्याभर सुद्धा पेशंट करतात. त्याच्यामुळे फॅटमध्ये गाठी बनायला सुरू होतात. सो 2 ते 3 दिवसांनी आपण ही निडल बदलणं गरजेचं आहे. टेरिपॅरेटिडचं इंजेक्शन हे दररोज घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपताना हे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे. दोशीज ऑर्थोपेडिक अँड एंडोक्राइन सेंटर हे पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आहे जिथे तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑस्टिओपोरोसिस ट्रीटमेंट ही भेटू शकते. जिथे आधुनिक डेक्सा स्कॅन अलॉंग विथ ट्रेबेक्युलर बोन स्कोर ज्याच्यामध्ये तुमची बोनची फक्त क्वांटिटी नव्हे तर तुमच्या बोनचा क्वालिटी सुद्धा माप कळू शकतो. एक ऑर्थोपेडिक सर्जनची पूर्ण टीम आहे. वी हॅव एंटायर फिजिओथेरपी डिपार्टमेंट. तुम्हाला डाएटबद्दल गाईड करण्यासाठी वी हॅव a senior dietitian and along with an endocrinologist, a hormone specialist which can take care of other part of osteoporosis. ही पूर्ण comprehensive team is available at Doshis Orthopedic and Endocrine Center. आणि आम्ही इथे हा एक मिशन घेतलेला आहे, स्टॉप ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिसला आपण थांबवूया आणि हाडाची ताकद वाढवूया. थँक्यू.